सासूबाई, काय एकटक बघत बसलाय त्याच्याकडे? इकडे. आता काय झालं? अगं ये ग. अगं यातलं खरं पनीर कुठलं आणि खोटं पनीर कुठलं ते सांग. अहो मी कसं सांगणार ते? आणि हा खेळ थांबवा आता, गोळ्या घ्या जाऊन. तुमच्या गोळ्यांची वेळ लक्षात आहे माझ्या. नाहीतर म्हणाल सुनेला काळजीच नाहीये माझी. मी 2 दिवस घरात नव्हते तेव्हा कळलं असेल ना सुनेचं महत्व. नाही म्हणजे घरातली कामं करायला लागली तर लगेच आजारी पडलात. नाही 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 नाही. तू नव्हतीस म्हणून आजारी पडले नाही मी. या खोट्या पनीरमुळे आजारी पडले. आणि काळजी करू नकोस. अगं एवढी तब्येत बरी नसताना सुद्धा माझ्या नात जावयानं तुझी आठवण येऊ दिली नाही मला. हो ना? मग जाताय का राहायला कायमचं? तशी वेळ आली तर जाईन सुद्धा. पण मला सांग, तू तुझ्या लेकीकडे जाणार होतीस ना राहायला, त्याचं काय झालं? आता एवढी माझी तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा तुझ्या लेकीनं किंवा जावयानं साधा फोन सुद्धा केला नाही ग. अहो ते भेटायला येणार होते तुम्हाला. नाही पण ते खूप बिझी असतात ना. तुमच्या जावयासारखे नाही आहेत ते रिकाम टेकडे. नाही 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 नाही. माझा जावई सुद्धा रिकाम टेकडा नाही बरं का. पण मला बरं नाही असं कळल्याबरोबर हातातलं काम टाकून आला माझ्या काळजीपोटी इथं. हो का? आता जरा जास्तच बरं वाटतंय असं दिसतंय तुम्हाला. नाही नात जावयाने खूप सेवा केली असेल ना तुमची. म्हणून तर तारिणी आणि तिच्या नवऱ्याचं कौतुक सुरू झालंय. आम्ही आयुष्यभर तुमची सेवा केली आहे, त्याचं काहीच नाही ना तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तारिणी आणि तिच्या नवऱ्याकडेच जा राहायला कायमचं. जाताय का खांडेकरांकडे? जा. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. पण जे चांगलंय त्याचं कौतुक करायलाच हवं ना. या चांगल्या आणि वाईट पनीर सारखी माणसांची पारख सुद्धा असायला हवी. आणि वेळीच ते तुझ्या लक्षात आलं तर बरं आहे ग. तुझ्या चांगल्यासाठीच सांगते मी. नाहीतर मग या पनीर सारखं ना खाल्ल्यावर पोटात दुखतं. आधीच ते तारिणीचं चांगलं बघितलं की तुझ्या पोटात दुखत असतं ना. म्हणून मी आपलं सांगितलं बाई. तुमच्याशी ना बोलणं व्यर्थ आहे. काय झालं, अस्वस्थ आहेस? नाही, तुम्हाला काय झालंय? हे काही नाही, जरा टेन्शन आलं होतं. हे कौशिकीने हे पनीरचं प्रकरण समोर आणून कुठलं मोठं संकट ओढवून घेऊन आहे म्हणजे मिळवलं. मी माझ्यासाठी एक करशील तू? सांगा ना. कौशिकीला कधी एकटं सोडू नकोस. नाही बाबा, मी तिला कधीच एकटं नाही सोडणार. नेहमी काळजी घेईल. पण तुम्हाला नेमकी कसली काळजी वाटते? तुम्ही त्या दिवशी फोनवरती पण म्हणालात की जामखंडेंना अन्न व औषध विभागाचं मंत्री करणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे. MNLला धोका आहे का त्यांच्यापासून? असं ठोस असं काही सांगता येणार नाही. पण माझा अनुभव सांगतो, तो माणूस काही साधा नाही आहे. अनुभव? तुम्हाला काही केलं होतं का त्याने? या विषयावर मला फारसं बोलायला आवडत नाही किंवा कोणाला मी सांगत पण नाही. पण तुला सांगतो, फार वर्षांपूर्वी एक खूप मोठा मेडिकल स्कॅम झाला होता आणि मी तो सगळा स्कॅम उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी माझ्यावरती खूप दबाव आणला गेला. आता माझ्यात काय तुझ्या किंवा कौशिकीसारखी तेव्हा हिंमत नव्हती तेवढी. त्यामुळे मी त्या सगळ्या दबावाला बळी पडलो आणि मी ती गोष्ट कधीही कोणाला कळू दिली नाही. का? हा, कारण फार मोठमोठ्या राजकारण्यांचा हात होता त्याच्यामध्ये. बापूराव जामखंडेंचा सुद्धा? हा, म्हणजे माझा संशय होता तसा. त्याच्या खुर्चीला सुद्धा धोका होऊ शकतो अशी चर्चा होती त्यावेळी. पण असं का? ते काही कोण मला आजबरोबर बिघडलेलं नाही. पण काहीतरी त्याचा नक्कीच हात असणार. त्याशिवाय काही कोणी असं बोलेल का मला सांग?
बापूंचा त्या स्कॅमशी काय संबंध होता का नाही हे शोधायला हवं. तू शोधून काढणार. निवडी, तुला हा विषय खूप आवडतो रे, गुन्हेगारी, राजकारण वगैरे. हां, म्हणजे एमएनएनच्या कामाचा भाग आहे ना हा. म्हणजे असा माणूस जर समाजात असेल तर आपण पण सतर्क राहायला हवं. कौशिकीला सांगतो मी, तुझ्याकडे गुन्हेगारी आणि राजकारण विभाग सोपवायला. तर तुला तुझ्या आवडीचं काम करता येईल ना, नाही का? बॉस, काय रे, काय झालं? जेपीसी स्कॅम बद्दल एक लीड मिळाली आहे. जेपीसी स्कॅम बद्दल? कोणाकडून? बाबांकडून. बाबांकडून? हां, म्हणजे त्यांचा संशय आहे की जेपीसी स्कॅम मध्ये बापूराव जामखंडे इन्व्हॉल्ड आहे. नाही नाही, पण हा त्यांचा संशय आहे, अंदाज आहे का त्यांना खात्री आहे या सगळ्यावर? ते म्हणत होते की जेव्हा ती बातमी काढायला त्यांच्यावर प्रेशर आणलं गेलं त्यावेळेस बापूराव जामखंडेच्या खुर्चीला सुद्धा धोका निर्माण झाला होता. मी जस्ट नेटवरती सर्च केलं की त्यावेळेस ते कोणतं खातं सांभाळत होते, तेव्हा मला काय सापडलं बघ. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं. जेपीसी स्कॅम 2002 ते 4 मध्ये घडला. त्यावेळेस हे बापूराव जामखंडे हेच खातं सांभाळत होते. बॉस, बाबांचा संशय खरा ठरू शकतो. या माणसाची इन्व्हॉल्वमेंट असू शकते या केसमध्ये. नाही नाही नाही, पण त्याची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांनी स्वतःहून ही सगळी कामं केलेली नसणार आहे. त्यासाठी त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला सांगितलं असेल. असं का? कारण कारण ही मोठी माणसं आहेत. ते स्वतः ही अशी कामं करत नाहीत. ते अशा कुठल्या तरी माणसाला सांगतात ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो. आणि तू बापूराव जामखंडेंकडे बघ ना. त्यांच्याकडे बघून तुला हे वाटतंय का की त्या माणसाला मेडिकल किंवा केमिकल फील्डमधलं खूप काही कळत असेल? नाही, मला असं वाटतंय की त्यांनी ना गुलाबसारख्या कुठल्या तरी माणसाला. गुलाब? गुलाब? आपल्याला जो संशय होता की गुलाबच्यावर कोणीतरी आहे, ती व्यक्ती जामखंडे असू शकतो. पण आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुलाबच दे. आणि त्यासाठी आपल्याला गुलाबला लवकरात लवकर पकडावं लागेल. मला खात्री आहे आपण त्या गुलाबला लवकरात लवकर पकडणार आहोत. आपली भेट लवकरच होईल गुलाब.